तर वेलकम टू माय चॅनल गाईज. तर आज मी बघा संध्याकाळी आलेले आहे. किती सुंदर जागी. जे वडमुखवाडी मध्ये आहे आणि खूप सुंदर असा गार्डन आहे. तर आज मी ठरवलं की बाबा देवांशला चला इथं घेऊन जावं. त्याला कधी एकदा जावं व कधी एकदा इथं सगळीकडे पळावं. हो हो खाली जायचं चला. देवांश इकडे येऊन भरपूर एक्सायटेड होतो. हे बघा कसं चाललंय. देव कसं चाललंय बघा. हो त्याच्यावरून त्याचं शूटिंग केलेलं आम्ही. खूप असं सुंदर असं गार्डन आहे इथं आणि खूप छान वाटतं. हे बघा असं आहे हे आणि खूप स्पेशियस आहे. बसायला भरपूर जागा. हे बघा आजीला पण खूप गार्डन आवडलेलं आहे है ना. किक्कर रे देव किक्कर चल पटकन. देव 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 माहित नाही कुठल्या स्वप्नात गेलेला आहे. कारण इथं त्याला खूप सारे बॉल्स दिसत आहेत आणि त्याला असं वाटतं की यार माझा आता जुना झाला. त्याला नवीन नवीन खेळणे हवे असतात. हळू देव तर ह्याचा हात साफ करून घेतो ना. एकदम स्पेसियस आहे. एकदम म्हणजे भरपूर स्पेस आहे. तर देवांश इथं खेळू शकतो बिंदास एकदम जसं आता खेळतो. मला खेळ काय कळतच नाही. त्यांना काय करायचं असतं ना. गेम खेळून सोडून त्यांना सगळं करायचं असतं. काय विचित्र गोष्टी करतो देवांश. तर मला कळतच नाही ह्याला काय प्रॉब्लेम आहे. कधी बॉल स्वतःचा घेतो कधी दुसऱ्यांचा घेतो. या लहान मुलांचं मला काय कळतच नाही. वाटतं की खूप प्रोफेशनली खेळतो तो. इज अ मिनी फुटबॉलर माझा पिल्लू. तर अशा प्रकारे हे दोघं जण खेळायला लागलेत. असं गार्डन आहे. अजून थोडंसं काम चालू आहे. इथं कलर देत आहे. ॲक्च्युली तुम्हाला जर दिसत देवांश मला बसतो. अरे अच्छा तो आजीची पर्स घेऊन चाललाय माझ्याकडून. म्हणजे आजीच्या पर्सला माझ्यापासून खतरा आहे. ग्रेट बॉय. बघा कसा करतोय बघा. काय की नाही अजब. जसं की मी ह्याच्या आजीच्या पर्समधले पैसेच काढून घ्यायला लागले. भरपूर असा एरिया आहे बसायला. अजून असे खूप लेयर्स आहेत. इथं असे बिल्डिंग्स आहेत भरपूर. एवढं मोकळं मैदान असून ह्याला इथं खोपाडीतच खेळायचं. शाबास बेटा बहुत बढिया मुन्ना. कसं खेळतोय आजी तिकडं आणि देवांश इकडं. की मुलं झाल्यावर आपल्या स्वतःला बिलकुल वेळ मिळत. त्यांना खाऊ घाला, त्यांना आंघोळ घाला, त्यांचे शी शू काढा, त्यांना खेळायला घेऊन या. पण आई आल्यावर थोडंसं रिलीफ वाटतं, थोडं फ्री वाटतं. मी अशी कधीच बसत नाही. आई आल्यामुळं मी निवांत थोडासा मी टाईम एन्जॉय करते. आणि कधी कधी एकांत पण लागतो माणसाला मन शांतीसाठी, शांत बसण्यासाठी. तर मी शांत बसली तर थोड्या वेळासाठी आता मला हा घेऊन जाईल. कारण ह्याला माझं सुख बघवत नाही देवांशला. उठवेल आता मला.
करता करता विसरून गेले की तुम्हाला सांगायचं की ह्या जागेचं नाव काय. ह्या जागेचं नाव आहे थोरले पादुका आणि माऊलींची प्रतिमा आहे इथे. खूप अशी सुंदर जागा आहे आणि खूप शांत वाटतं इथं. आणि इथं रविवारी येऊ नका बिलकुल, रविवारी भयानक गर्दी असते इथे. तर तुम्ही या ऑड टायमिंगला येऊ शकता, ऑड डेला. देवांचा बॉल दुसऱ्याच्या बॉलवर. आता हा बॉल आलाय दुसऱ्याचा. आता हाला हा आवडला कारण हा दुसऱ्यांचा आहे. बरोबर, किक करा. गुड बॉय. तुझा बॉल कुठे? बॉल बघितलं, स्वतःचा बॉल सोडून दुसऱ्यांच्या मागे लागलाय. मग तो तुझा घेईल. मग चल जा बॉल घे. ॲटिट्यूड मध्ये किक मारलाय. ये इकडे ये. खाली काय जा की देवाच खेळ. बोल आहे तिकडं, हा माहितीये का? नको, बोर झालं तुला. आई तुला कसं वाटलं हे गार्डन, एकदम छान मंदिर? तर देवांशला पण तास मी आलेले आहे घरी आणि प्रवीण पण आलेला आहे ऑफिसवरून. आणि इथं आम्ही सगळेजण ऍक्च्युली आईंना भेळ खूप आवडते, त्यामुळं आज सॅलरी झाली आणि मी लगेच आईंना भेळ आणलं. काही विचार केलेला नाही आहे. सॅलरी झाली म्हणजे यशची पण झाली असणार ऑफकोर्स. यशची पण सॅलरी झालेली आहे. तर आता हे हात दाखवते का त्याला? आई बघा भेळ खाते. हा देवांश बघा, देवांशला एवढं खेळवून आणलं पण स्टील तो शांत नाहीये. तो डॅडूला हे बघा असं ह्याचं काही परत ते खेळायचं चालू आहे. आता लपाछुपी खेळ म्हणून बसलाय. आता लपून बसलाय. आता मला त्याला हुडकायला जायचंय. तर चला आपण भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल दॅट डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल जो की आहे निक प्रवी व्लॉग्स. तर असंच आम्हाला एनकरेज राहा आणि बाय बाय.